आपला आवाज दिल्लीच्या कानाचे पडदे फाडून टाकणार उद्धव ठाकरेंचा निर्धार। तर भाजप हिंदुत्ववादी देशप्रेमी हे फेक नॅरेटिव्ह। आरएसएस सह भाजपवर उद्धव ठाकरेंचे टीकेचे बाण। गद्दारांनी पक्ष चोरला, वडील चोरले तरी मशाल घेऊन मी ठाम उभा आहे। गद्दारांनी आता शिवसेना अमित शहा असं नाव नावावं। निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची शिंदेंवर आगपाखड। खंडणीचे पैसे कोणाला पोहोचत होते? बारामतीच्या मोर्चात भाऊक झालेल्या वैभवी देशमुखांचा सवाल। तर राज्य नासवणाऱ्या आमदाराला पाठीशी घालू नका, अजितदादांना आवाहन। कृष्णा आंधळेला धनंजय मुंडेंनी फरार केलं, मनोज जरांगेंचा आरोप। तर राष्ट्रवादीच्या बैठकीत कृष्णा उपस्थित होता, धनंजय देशमुखांचा दावा। धनंजय मुंडेंच्या कारनाम्यांमुळे त्यांच्या मातोश्रींचं नाथला गावी वास्तव्य। माझा कट्टा कार्यक्रमात सुरेश धसांचा दावा। आईवर खोटे आरोप नकोत, अन्यथा गप्प बसणार नाही, मुंडेंनी खडसावलं। मारहाणीच्या व्हिडिओमुळे चर्चेत आलेला सुरेश धसांचा कार्यकर्ता सतीश भोसले अजूनही फरारच। ओबीसी आंदोलकांचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या। कुंभमेळ्यातील स्नानाची राज ठाकरेंकडून खिल्ली। श्रद्धा अंधश्रद्धेतला फरक समजून घेण्याचं मनसे प्रमुखांचं आवाहन। तर भाजपचा राज ठाकरेंवर पलटवार। मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या कामाचा दर 15 दिवसांनी आढावा घेणार। हकालपट्टीचा इशारा देताना राज ठाकरेंची घोषणा। गुढीपाडव्याला भात्यात राखून ठेवलेले बाण काढणार। जिजाऊंचा जन्मदिन महिला दिन म्हणून साजरा व्हायला हवा। पिंपरी चिंचवडमधल्या मेळाव्यात राज ठाकरेंचं मत। महिला दिनाच्या पोकळ शुभेच्छांवर मनसे प्रमुखांचा सवाल। पुण्यात रस्त्यात गाडी थांबवून सिग्नलवर लघुशंका करणारा गौरव आहुजा आणि मित्राला उद्यापर्यंत पोलीस कोठडी। येरवडा कारागृहामध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाल्याचा आरोप। मुंबईच्या नागपाड्यात 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जण जखमी। निर्माणाधीन इमारतीत पाण्याची टाकी स्वच्छ करताना गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती। बीड जिल्ह्याच्या पाटोद्यात रक्षकच झाला भक्षक। महिला दिनीच पाटोदा पोलीस ठाण्याच्या बीड अंमलदाराचा बलात्कार। बीड पोलीस अधीक्षकांना अहवाल देण्याचे राज्य महिला आयोगाचे आदेश। .252चा पाठलाग करताना भारताची शतक फलकावर। रोहितचं फटकेबाज अर्धशतक, गिल विराट तंबूत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।